हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे दुसरा गुरुवार, पण मला घट नाही मांडायचं। याचं रिझन असं आहे की सुतक लागल्यामुळे घट नाही मांडायचं, तर एक्स्ट्रा गुरुवार वाढणार पुढे। तर आज गुरुवार, स्वामींचा वार। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तू करचे जे बाप्पा, श्री स्वामी समर्थ। तर आजची जी रुटीन असेल गुंडूची, घरातली, माझी, मुलांची जी काही रुटीन असेल ती मी ब्लॉगच्या द्वारे तुम्हाला शेअर करेल। आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। हे असं गुंडू हे असं सतोते बघितलं, हे दादाचं टिफिन करायचंय, त्याला स्कूलला पाठवायचंय, पण हे गुंडूचं वेगळंच असं। सोनू टायला सगळं त्यांनी पीठ लावलंय, त्याचं तोंड बघा ह्या गुंड्याचा। गुड्डू गुड्डू काय असं हे आगाव झाले, त्याचा हात बघा सगळं पीठ पीठ पीठ। ए छी छी ब परत घेतला। उचल सोनू त्याला, इथून उचलले जा, आतमध्ये घेऊन जा त्याला। आतमध्ये घेऊन गेले की परत बाहेर गाडी येईल त्याची। टाटा। येईल लगेच पळत। चला पटापट पीठ मळून घेते, नाही तर हा काय करून देणार नाही। हा आला पळत आला पळत आला पळत आला आगाव। तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघितलंच असाल आपण गुरुवारचं महालक्ष्मीचं पाठ मांडलेलं आहे। तर मी स्टार्टिंगला सांगितलेलं की सुतक लागले तर मी गुरुवार नाही करणार आहे, म्हणजे ते घेणार होती 2 गुरुवार ते जाणार होते सुतक लागल्यामुळे। पण माझ्या मनात काहीतरी असं एक खंत वाटत होती की कसं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पुढे घेऊ, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तेव्हाच झाले तर योग्य, असं तसं माझ्या मनामध्ये एक काय बोलतात खंत वाटत होती। पण नंतरला मग माझ्या ताईने मला फोन केला, मग तिने सांगितले की कोण रिलेटिव्स वगैरे असतील त्यांच्याकडून जरी करून घेतलं, त्यांनी मांडलं तरी चालेल। तेव्हा मला कुठेतरी असं मनाला धीर वाटला। पण बोलतात ना की महालक्ष्मी म्हणजे देवी, जसं तिला यायचं असतं आपल्या घरी ती कशी पण आणि येऊ शकते। तर तसंच माझ्यासोबत देखील झाले। आणि मी नंतर ते दुपारी मला ताईने सांगितलं, त्यानंतर मी खूप हॅप्पी झाली। म्हणून मी बोलू की नको, जा ते घेऊन ये, जा घेऊन ये डब्बा, त्यावरती बसा। तर मला बरं वाटलं ते ऐकल्याच्या नंतर। आणि लगेच मग मी बोलवलं, म्हणजे ॲक्च्युली माझं मेन म्हणजे तर इथे ॲक्च्युली जास्त ओळख देखील नाही आहे कोणाची, पण बोलतात ना की लक्ष्मीला यायचं असल्यामुळे ती कशी देखील येऊ शकते। आणि मग गुरुवारचा पाठ मी मांडला आणि माझे रेग्युलर आता गुरुवार होतील, आणि मी देखील मला लाटचा गुरुवार देखील चांगला मिळणार आहे। तर तुम्हाला कसं वाटलं? मला तर मस्तच वाटलं, मी माझा गुरुवारचा पाठ मांडला त्यामुळे। तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते। एवढा लहानच ब्लॉग आहे, कारण की ब्लॉग करायला नाही जमत। याचं रिझन आहे माझा गुंडू, त्याच्या मागे सतत राहावं लागतं, त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं। ते असं त्याच्या मागे पुढे त्याच्या समोर असा मोबाईल घेतला की त्याच्या हातातच फक्त मोबाईल पाहिजे असतो, नाहीतर त्याचा भोंगा सुरू होतो। परत मोबाईल गंदा आहे, गंदाची। त्यामुळे मी काय म्हणजे ब्लॉग जास्त करत नाही, तरी देखील वेळात वेळ काढून जसं लहान ब्लॉग जमेल 2-4 मिनिटाचा मी करण्याचा प्रयत्न करेल।
आणि तुम्हाला आवडत असेल ब्लॉग तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग काय असेल हे देखील बाहेर फिरायला जाणार आहे त्याचा ब्लॉग असणार आहे. तर बघा तुम्ही तो पूर्ण ब्लॉग, मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, आणि त्या ब्लॉगला देखील छान छान कमेंट्स करा. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.